मला असं वाटतं प्रिया उमेश म्हणून सुद्धा लोक आज जर कनेक्ट करत असतील तर आम्ही कोणी वेगळे नाही आहोत, तर आम्ही त्यांच्याच सारखे आहोत, आम्ही त्यांचंच रिप्रेझेंटेशन करत आहोत. आणि म्हणूनच ह्या वेब शो मधनं सुद्धा जेव्हा आदित्य आणि रमाला लोक बघतील तेव्हा ते कनेक्ट यासाठी करू शकतील कारण ते सुद्धा आयुष्यात तसेच रिॲक्ट होत असतील, त्यांना ते जाणवत असेल. त्यामुळे मी पण तितकाच स्वतःला रिलेट केलं आदित्यसोबत. मला ना अजून एक पॉइंट ऍड करावाचं वाटेल तुझ्या मगाशाच प्रश्नामध्ये. ते कित्येकदा असं होतं ना की पुरुष आणि स्त्री एका जोडप्यातली, तर त्यांना वाटणारे कॉम्प्लेक्सेस जे असतात ना, तर ते मला कायम असं वाटतं की स्त्रीचा हा खूप एक्सटर्नल बाहेर पडतो आणि पुरुषाचा खूप इंटरनल असतो. म्हणजे स्त्रीला जे काही वाटत असतं ना, ते तुला घराच्या सगळ्या गोष्टींवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसेल. मग ते सकाळच्या ब्रेकफास्टवरती पण दिसेल, इस्त्रीच्या कपड्यांवर पण दिसेल, काय कुंड्यांमध्ये पण दिसेल. तिला जे फिलिंग येतंय ना, ते तुला सगळीकडे दिसू शकतं. वेळेस पुरुषाचं जे असतं ना, ते खूप त्याच्यापुरतंच असतं. ते तुला त्याचे रिफ्लेक्शन्स हे इतर ठिकाणी त्याचे दिसणार नाहीत. वा, सो हा खूप एक महत्वाचा फरक असतो त्यात. आणि त्यामुळे स्त्रीचं हे खूप जास्त ड्रॅमॅटिक होऊन जातं स्टोरी टेलिंगच्या दृष्टिकोनातनं. वेळेस पुरुषाचं जे असतं ते कित्येकदा डिप्रेसिंग होण्याकडे कल जाऊ शकतो, ते लिखाणातच. जोपर्यंत ते मला blast होत नाही त्याचा तोपर्यंत ड्रामा येऊ शकत नाही.